नमस्कार घाटल साहेब. नमस्कार. आपण नुकताच म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी भाजपातून उद्धव शिवसेनेत प्रवेश केलेला होता आणि नुकताच 2 दिवसापूर्वी आपल्याच म्हणजे भाजपातून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात दशरथ पाटील यांनी प्रवेश केलेला आहे. तर आपल्या दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे की नेमकं विधानसभेचं तिकीट कोणाला मिळेल. तर आपण प्रवेश करताना आपल्याला असं कुठल्याही प्रकारचं काय आश्वासन देण्यात आलं होतं की आपल्याला विधानसभेचं तिकीट देण्यात येईल, असं काही चर्चा झाली होती का? नाही, जरी मी उद्धव साहेबांच्या याच्यात पक्ष प्रवेश केला तरी काही एवढं का उद्धव साहेबांशी तिकीट मिळवण्याबाबत चर्चा झाली नाही. परंतु जिल्हा लेवलला आमचे आदरणीय आमच्या भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख रुपेशदादा म्हात्रे साहेब आहेत, जिल्हा प्रमुख थले साहेब आहेत. हे साधारण चर्चा आमची झालेलीच होती. कारण मी ह्या पक्षामध्ये जायला मी जरी किती सांगितलं की मी नुसतं पक्ष चांगला म्हणून गेलो असं तर आहेच. पक्ष चांगला आहे, मला आवडलं, परंतु त्यामागे माझं भिवंडी ग्रामीण ही लढवण्याची इच्छा आहे हे बघून देखील मला ते बोलून आणि मला थोडंसं एक 100% नाही पण मला आश्वासन दिलेलं आहे की भिवंडी ग्रामीणची विधानसभा तुम्हाला लढवायची आहे. मग अशा वेळेस आता दशरथ पाटील पण गेलेले आहेत, ते पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशा वेळेस जर तुमचं तिकीट कापून किंवा त्यांना जर असं कुठल्याही प्रकारचं जर आश्वासन दिलं असेल, कारण मी आत्ताच 2 दिवसापूर्वी त्यांची मुलाखत घेतली, त्यांचं म्हणणं असं काही ठोस आश्वासन मला दिलेलं नाही पण माझी इच्छा आहे. मग हाच प्रश्न त्यांना विचारला की तुमची इच्छा आहे, अशा वेळेसच महादेव घाटाळे यांना जर तिकीट दिलं तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का? तर त्यांनी होतं केलं उत्तर. अशा वेळेस जर कदाचित तुम्हाला तिकीट न देताना दशरथ पाटील यांना दिलं तर मग तुमचा पावित्र्य काय असेल? नाही, पक्षाने जो पक्ष निर्णय घेईल, माननीय उद्धव साहेब आहेत, उद्धव साहेब आहे किंवा आमच्या आदरणीय रुपेशदादा असतील किंवा आमच्या जिल्हा प्रमुख आहेत, उद्या याही निर्णय घेतला की बाबा मला तिकीट न देता आणि दशरथ पाटलांना दिलं असेल तरी मला पक्षाचं काम प्रामाणिक करावं लागेल. नाही, सांगण्यामागचा उद्देश असा होता की दशरथ पाटील जरी आत्ता इकडे गेलेले असतील म्हणजे शिवसेनेत, तर ते त्यांचं स्वगृह आहे, म्हणजे याच्या अगोदर ते शिवसेनेतच होते. पण तुमचं कसं आहे साहेब की तुम्ही कपिल पाटलांच्या म्हणजे तुमची राजकीय कार्यकर्ते मी 2007-08 पासून तुम्हाला व्यक्तिशः ओळखतो. बरं. तिथून तुमचे मधले एक 2014चा एक कालावधी सोडला की एक 7-8 महिने की तुम्ही फक्त त्यांच्यापासून लांब होते. त्यातून तुम्ही कपिल पाटील यांचे कट्टर समर्थक आहात किंवा त्यांची त्याच याच्यातून तुमचं राजकीय सगळं चालू आहे. अशा वेळेस जर तुम्हाला तिकीट नाकारलं तर परत तुम्ही कपिल पाटील म्हणजे भाजपाकडे परतणार तर नाही ना? नाही, असं काय होणार आहे का? त्याचं कारण सांगतो. बघा, माझं काम आहे, मी गेल्या म्हणजे 95ला मी जनरलमध्ये सरपंच होतो. त्या जनरलमधून म्हणजे आदिवासी समाजाचा असताना माझा कुठल्या ग्रामपंचायत? बिनार ग्रामपंचायत म्हटलं तर म्हणजे बऱ्यापैकी आगरी समाज म्हणजे ओबीसी समाज 80% आहे, एससी समाज 10% आहे आणि आदिवासी 10% असताना माझ्या गावाने माझ्यावर विश्वास टाकला आणि मला त्या गावाचा सरपंच बनवला. मग तिथून खऱ्या अर्थाने माझी कारकीर्द चालू झालेली आहे. मग मी 13 वर्ष ह्या ग्रामपंचायतमध्ये 13 वर्ष मी या 2005ला जेव्हा सरपंच महिला पडली आणि त्यावेळेस मी आमच्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख विश्वास थले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आरक्षण आहे परंतु मी राहू शकत नाही. मग तो निर्णय घेण्यासाठी मी आदरणीय विश्वास थले साहेब तेव्हा तालुका प्रमुख होते शिवसेनेचे. तुम्ही कुठल्या पक्षात होता त्यावेळी? मी तेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो. तेव्हा खऱ्या अर्थाने न्याय दिला तो आम्हाला विश्वास थले साहेबांनी दिला आणि तिथे महिला सरपंच दिली ओबीसीची आणि मला उपसरपंच दिला. म्हणजे त्यावेळेसपासून माझा थले साहेबांशी संबंध आहेत. म्हणजे बिनार ग्रामपंचायत म्हणजे 2005ला जर महिला आरक्षित जर नसता तर कदाचित त्यावेळेस पण तुम्ही सरपंच असतो. मग असे असतात सगळे. तुमच्याकडे चित्र कसं वाटतं आता? उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे तुमची, कारण आता निवडणुका यायला एक 7-8 महिन्याचा कालावधी आपला शिल्लक आहे. बरोबर. अशा वेळेस तुम्ही आता नुकताच एक 2-3 महिन्यापूर्वी जरी प्रवेश केला असेल तरी बऱ्यापैकी तुम्ही मतदारसंघात तुमचा दौरा सुरू आहे. म्हणजे ते वाड्यापासून तर कासण्यापर्यंत, खारबापर्यंत तुम्ही
सर्वत्र फिरता, तर तुम्हाला चित्र कसं दिसतं? चित्र म्हणजे बघा, मी काय माझ्या मनाचं बोलणार नाही. मी जेव्हा या भिवंडी ग्रामीणमध्ये, भिवंडी तालुक्यामध्ये जेव्हा मी सरपंच होतो तेव्हा मी लोकांचा सेवक होतोच. आजही सेवक आहे. मी 2007ला झडपी जिल्हा परिषदला निवडून आलो. तेव्हापासून 2007पासून मी या तालुक्यासाठी जिथे आदिवासी वस्ती तिथे माझी योजना असेल. मी बोलत नाही माझ्या योजना काय बोलत. आता कन्यादान योजनेचे लाभार्थी 1070 आहेत. शेली मेंढी वाटप त्याचे लाभार्थी आहे. किराणा दुकान असेल, शेलीपालन असेल, सिलाई मशीन असेल, महिला बचत गटांना हे दिलेलं आहे, किंवा मासेमारी असेल, गुरुटकाम असेल, सौर ऊर्जा असेल, ब्लँकेट असेल, आणि अशा अनेक 4 व्हीलर गाड्या या समोरच्या मैदानामध्ये 2009ला 4 व्हीलर गाड्या देखील वाटल्या गेल्या. घाटाल साहेब आम्ही बघतो, मी 2007ला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना तिथून मी ओळखतो, म्हणजे साधारणतः 8पासून ओळखतो. बरं. त्यावेळेसच मी बाईकवर असं भिवंडीला जाताना, पंचायत समितीला जाताना बघायचो की हाच तुमचा कार्यालय भिनार जकात नाक्यावर, की म्हणजे सकाळी जर एक 10-11 वाजता जर प्रवेश म्हणजे जायचं झालं इथून, तर तुमच्या ऑफिससमोर 5-50 आदिवासी बांधव बसलेले असायचे. विविध योजनेसाठी हे ते सगळं मान्य आहे मला, किंवा आदिवासी समाजासाठी केलेलं योगदान पण तुमचं समोरच्याच ग्राउंडमध्ये, या तुमच्या ऑफिसच्या समोरच्या ग्राउंडमध्ये बऱ्यापैकी तुम्ही कार्यक्रम पण केलेत. मला तर वाटतं की आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित त्यांचा पण एक कार्यक्रम झाला ना इथे. हो, विजयकुमार गावित साहेब, राजेंद्र गावित साहेब राज्यमंत्री होते, सावरा साहेब होते, कपिल पाटील कपिल पाटील साहेब अध्यक्ष होते. असे वरिष्ठ लेवलचे सगळेचे सगळे माझ्या ह्या लोकांची सेवा, म्हणजे हे धनादेश वाटप असेल, वस्तूच्या रूपामध्ये वाटप असेल, एक नाही शेकडो कार्यक्रम झालेले आहेत. त्याच्यामुळं मला स्वतःला अपेक्षा आहे की माझा ह्या भिवंडी ग्रामीणमध्ये एक चांगला, माझ्यासाठी मी चांगला बोलत नाही, लोकांपर्यंत मी पोचलेले आहेत. या भिवंडी ग्रामीणच्या कानाकोपऱ्याला तुम्ही पत्रकार म्हणून जर आवाज घ्याल तर तिथे माधव घाटालच तुम्हाला एक तिथेशा नाव. मला पण माहिती आहे की तुम्ही एक 2014ची निवडणूक लढले होते, राष्ट्रवादीतून लढले होते. कपिल पाटील साहेब राष्ट्रवादीतून BJP नंतर गेल्यानंतर खासदार झाले. त्याच्यानंतर तुम्ही 2014ला राष्ट्रवादीमध्ये ह्या मतदारसंघातली टोटली राष्ट्रवादी ही कपिल पाटील साहेबांनी भाजपात नेली. तेव्हा पण तुम्ही एक 24-25 हजारच्या आसपास वोटिंग, 23,413 मतं मिळवली. त्याच्यात असं म्हणजे आमचं सगळं त्याच्यातून विश्लेषण चालतं. त्याच्यात असं सगळ्यांना मी पत्रकार कमीत कमी 8 ते 10 हजार वोटिंग हे घाटाल साहेबांची वैयक्तिक वोटिंग आहे. बरोबर. अशा प्रकारचं तुमचं कार्य सुरू असतं. ठीक आहे. आता मध्यंतरी तुम्ही आता परत 2015च्या आसपास परत तुम्ही भाजपात गेला. हो, 15ला भाजपात. माझा एक 9 वर्ष तुम्ही भाजपामध्ये गेला. परत कपिल पाटील साहेब यांच्या सान्निध्यात राहिला. त्यांचे तुम्ही एक कट्टर समर्थक म्हणून पण तुमची चर्चा केली जाते. मग अशा वेळेस निवडणुकी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच तुम्ही कपिल पाटील साहेबांची साथ का सोडली? कदाचित तुम्हाला तिकीट घ्यायचंच होतं. दशरथ पाटील साहेबांनी तर आत्ता प्रवेश केलेला आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या नंतर पण तुम्ही प्रवेश करू शकत होता, कारण तुम्ही एकटेच होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या या गटात इच्छुक उमेदवार नाही, पण तेवढा कॅपेबल उमेदवारच नव्हता. मग अशा वेळेस तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच प्रवेश करण्यामागचा उद्देश काय? नाही, मला एक वाटतं आहे की बघा, कोणत्याही पक्षामध्ये पक्षप्रवेश करत असताना आपण आपल्या स्वार्थासाठी जेव्हा निवडणूक जवळ येईल आणि तेव्हा आपण जाऊ, तर तेव्हा आपल्याला तो पक्ष कायदेशीर स्वीकारणार नाही. ज्या पक्षामध्ये गरज असताना, किंवा ज्या पक्षामध्ये आता मी गेलो, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये गेलो, आज मी सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षामध्ये आलो, तर त्यामागे साहेब माझी कोणती तरी अपेक्षा असेल. मला बोलायची गरज नाही, आपण सगळे समजून घेऊ शकता की मी त्या उद्देशाने गेलेलो आहोत की जेव्हा एखाद्या पडते काळामध्ये, पडते म्हणणार नाही, किंवा ज्या पक्ष अडचणीत असताना जेव्हा माणूस एखादा त्या पक्षामध्ये जातो, तर त्याच्या मागचं काहीतरी, म्हणजे फक्त विधानसभा निवडणुकीचं तिकीट ह्या एकमेव उद्देशाने गेलात की अजून त्याच्या मागचं काय? नाही, ह्या भिवंडी ग्रामीण भागाचा जर मला कधी पक्षाने संधी दिली
आणि अपेक्षा आहे की दिली संधी तर या भिवंडी ग्रामीणमध्ये मी जसं इतर पक्षामध्ये होतो काम करतच होतो. मी गेले 2007 काय 25 वर्ष जनसंपर्क कार्यालयामध्ये मी या ठिकाणी बसतो आणि तुम्ही हे सगळे बघतच असता. माझा समाजसेवेचा जो पिंड आहे, मी जे काम करण्याची माझी जी इच्छा आहे, मी पदावर असो नसो मी काम करतच असतो ना. याच्या पुढे मला उमेदवारी मिळेलच किंवा नाही मिळाले तरी पण मी ह्या ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्येच राहणार आणि समाजसेवेचं काम करतच राहणार. बरं, तुम्ही म्हणता उमेदवारी दिली. समजा तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून उमेदवारी मिळाली. समोर शांताराम मोरे 2 टर्म आमदारकी त्यांनी केलेली आहे. BJP सारखा एक मोठा पक्ष त्यांच्या पाठीमागे आहे. त्याच्यानंतर जिल्ह्यातलेच म्हणजे आपल्याच जिल्ह्यातील एक व्यक्ती मुख्यमंत्री आहेत. सगळे त्यांना रसद पुरवली जाल अशा वेळेस तुम्हाला वाटतं तुम्ही निवडणूक जिंकाल? हो, माझ्या मनाला वाटते. कारण मी गेले 25-30 वर्षापासून या भिवंडी ग्रामीणमध्ये सेवा करत असताना संपर्कातून अनेक व्यक्तींना जोडले गेलेले आहेत आणि मला स्वतःला असं वाटतं की माझा जनसंपर्क जो वाड्यापासून तर भिवंडी ग्रामीणमध्ये पूर्ण ठिकाणी भिवंडी तालुक्यात माझा 25 वर्षाचा जो कार्यकाल मी समाजसेवा केलेला आहे तर त्याचा निश्चित मला फायदा. हे एवढंच नसून तर महाराष्ट्र शासनाने मला आदिवासी सेवक पुरस्कार मी भाजप सोडल्यानंतर पण मला मिळाला. हो, ते सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार हे कसे असतात की जो पक्षात आहे एखाद्या त्याच व्यक्तीला पुरस्कार देणं किंवा पक्षाची विचारसरणी ज्या व्यक्तीला पटते अशाच व्यक्तीला पुरस्कार दिले जातात. असं एक सर्वसामान्य असा समज झालेला आहे की किंवा पक्षासाठी लाभदायक असेल अशा व्यक्तीसाठीच तो पुरस्कार दिला जातो. आता नुकताच मी एक 2-3 महिन्यापूर्वी म्हणजे याच्यातून तुम्ही भाजपातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्यानंतर तुम्हाला आदिवासी विकास सेवक पुरस्कार म्हणजे आदिवासी याच्या अंतर्गत येतो. आदिवासी मंत्रालयाअंतर्गतच येतो. महाराष्ट्र आदिवासी सेवक पुरस्कार आहे तो प्रकल्पांतर्गत. मग हा पुरस्कार देणं तुम्हाला मिळाला, मग तुम्हाला काय सांगाल, काय कशामुळे मिळालं असेल? ही माझी जे सेवा, मी जे समाजाचं जे सेवक आहे, समाजाचे केलेली कामं आहेत. माझं 25 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी केलेलं जे काम आहे त्या कामाच्या जोरावर अनेक मग विजयकुमार गावित साहेब असतील, त्याच्यानंतर राजेंद्र गावित साहेब असतील राज्यमंत्री असताना, सावरा साहेब असतील, कपिल पाटील साहेब असतील, हे त्या मी सेवा करत असते त्यांचे साक्षीदार आहेत. त्याच्यामुळं ह्या 25 वर्षामध्ये केलेल्या कार्यकालाचा हे बघून शासनाने हे सगळे माझी पेपरबाजी असेल किंवा हे असेल ते बघूनच मला हा आदिवासी सेवक. आता तुम्ही जेवढी नावं सांगितली ती सगळी काही म्हणजे सावरासाहेब आहेत नाही, बाकी सगळी भाजपाची नावं आहेत. BJP सध्या सगळे BJPत आहेत आणि तुम्ही आता एवढी नावं सांगता त्याच BJPला सोडून तुम्ही शिवसेने प्रवेश केलेला आहे. हो, केलं ना, मी केलं आहे. परंतु मला ज्या अर्थाने या भिवंडी ग्रामीणमध्ये भिवंडी ग्रामीणचं विधानसभेमध्ये असलेल्या हे सगळे माझी इच्छा आहे ना की भिवंडी ग्रामीण ही मला मिळावी आणि जेणेकरून पूर्ण भिवंडी ग्रामीणमध्ये विकास कामं जे आधी करत होतो त्याला कुठेतरी बलकटी मिळेल, मला थोडासा अधिकार मिळाला, या पदावर जाता आलं तर या विकास होईल. आता तुम्ही 2-3 महिने फिरता, काय चित्र काय म्हणजे पक्ष व्यतिरिक्त जनतेशी तुम्ही संवाद साधता, काय चित्र काय महाराष्ट्राचं बोला किंवा भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचं काय लोकांकडून काय फीडबॅक येतो तुम्हाला? भिवंडीमधून तर मी सांगतो की भिवंडी ग्रामीणमध्ये आजच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेचाच वर्चस्व आहे. कोणी कितीही सांगितलं तरी त्याचं कारण असं आहे, आमच्या आदरणीय रुपेशदादा म्हात्रे जिल्हा आपल्या भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आहेत, आमचे जिल्हा प्रमुख विश्वास थले साहेब आहेत किंवा आमचे जिल्हा सचिव भगत साहेब आहेत. असे अनेक आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांची मेहनत आहे या भिवंडी ग्रामीणमध्ये. भले विरोधीमध्ये आहेत परंतु त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे, लोकसंघटना जोडण्याचे काम त्यांची वेगळी आहे आणि मला म्हणून खात्री आहे. नाही, ठीक आहे, पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते पक्षाचं काम करणारच आहेत, तुमचे मतदार आहेत किंवा सक्रिय कार्यकर्ता तो काम करणारच आहेत. मला तुम्हाला प्रश्न अजून वेगळा विचारला होता. अच्छा, की येथील सर्वसामान्य जनतेचं काय फीडबॅक, त्यांचं काय म्हणणं पडतं किंवा ते
तुम्हाला काय त्यांच्या प्रतिक्रिया ऐकाव्या मिळतात? जनतेचा प्रतिसाद जो आहे, जेव्हा मी गेले आता 3 महिन्यापासून पूर्ण वाडा असो की भिवंडी ग्रामीण असो, छोट्या मोठ्या कुठल्याही, मग तुमचं आता वाड्या तालुक्यामध्ये एका 3 घरांना आग लागली साहेब मध्ये. कोंडले गावाला मांगटण्याला 3 तलाठीपाडा तिथे ना आदिवासी कुटुंबाची 3 घरं जळाली. मला ह्या टायमाला माहिती मिळताच मी तिथे वाड्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना घेऊन मी त्या ठिकाणी पोचलो. तेव्हा तिथे अनेक प्रकारचे पदाधिकारी जमा झाले आणि तिथे अशी मदत माझ्या हातून फुलाची पाकळी मी त्यांना दिले. आणि मी दिलं म्हणून माझे मोठेपणा करत नाही, पण त्या लोकांना, ज्या लाभार्थ्यांना किंवा ज्यांच्यावर हे झालं होतं त्यांना एवढा आनंद झाला. आणि तिथे जमलेली लोक, मी काय बोलत नव्हतो पण बाकीचे लोक चर्चा करत होते का आजच्या ह्या क्षणाला आपल्या भिवंडी ग्रामीणमध्ये आमदारकीचे उमेदवार असतील तर ते घाटालसारखे असतील तर अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आमच्या वाड्या तालुक्यामध्ये म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी मी जातो, एकच नाही अनेक ठिकाणी मी जात असतो, तेव्हा माझ्या तोंडावर साहजिकच माझी ती स्तुती करणार. परंतु पाठीमागे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं वातावरण या भिवंडी तालुक्यामध्ये, भिवंडी ग्रामीणमध्ये एक माझ्या बाबतीमध्ये तयार झालेलं आहे. बरं, म्हणजे तुम्हाला तिकीट मिळाला तर तुम्ही निवडून येणार ही शाश्वती तुम्हाला 100%? मला 100% गॅरंटी आहे. जर तिकीट मिळालं तर 100% पक्षाचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं उमेदवार निवडून येणार.